नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट फार्मर उजवर युट्यूब चॅनलमध्ये मी राकेश पाटील आपले सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एका भेंडी पिकाच्या प्लॉटवर आलो। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी त्यांच्या पसंतीने वेगवेगळे वाण हे भेंडीचे लावत असतात। तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी जेव्हा भेंडी चालू होत असते, अनेक शेतकऱ्यांना मावा, तुडतुडा, पांढरी माशी अशी जे रसशोषक किडी असतात त्यांना तोंड द्यावं लागतं। त्यासाठी आपल्याला कळावं की आपल्या भेंडीवर तुडतुड्याचा अटॅक झालाय, मावाचा अटॅक झालाय, थ्रिप्सचा अटॅक झाला। त्यासाठी हे पिवळे निळे जे सापळे असतात किंवा जे स्टिकर असतात, स्ट्रॅप असतात, ते जर लावले आपण आपल्याला कळत असतं की जेणेकरून की आपल्या पिकावर कोणता अटॅक झालेला आहे, पांढरी माशीचा अटॅक झालेला आहे की तुडतुड्याचा अटॅक झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या कंडिशनला जो भेंडीचा प्लॉट आहे तो छान पद्धतीने आहे, रोगराई वगैरे कोणताच नाही त्याच्यावर। तर शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने फुल सेटिंगसाठी शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपली भेंडी ही चालू होत असते, जेव्हा सव्वा महिना जेव्हा आपण पावसाळ्यात भेंडी लावत असतो तेव्हा ती 1.5 महिन्याच्या पुढे म्हणजे 2 महिन्यापर्यंत चालू होत असते। आणि शेतकरी मित्रांनो, चालू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येत असतो की आपली भेंडी ही वाकडी होत असते। तर वाकडी होऊ नये त्यासाठी शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम आणि बोरान आपल्याला फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे सोडल्यानंतर जो वाकडी होण्याचा जो प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह होत असतो आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला सलाम आणि चांगल्या प्रकारे भेंडी ही निघत असते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्मार्ट फार्मर युट्यूब चॅनल नवीन असाल आणि शेतकरी मित्रांनो आपले जे रिझल्ट शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत असतो त्याचा आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो। तुम्ही जर नवीन नसाल तर आपल्या स्मार्ट फार्मर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे। भेंडीविषयी किंवा अनेक पिकं असतात त्यांच्याविषयी आपण माहिती